नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करतो। आज आपण वर्ग 10वी मधील लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चॅप्टर नंबर फर्स्ट त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.3 घेणार आहोत। बघा 100% 1.3 मधले क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जातात आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवणार आहोत। बघा क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स। एकदम सोप्या पद्धतीने बघा, मी डायरेक्टली तुम्हाला बॉक्स भरून देणार नाही, तर ते स्पष्टीकरणासह सोडून दाखवणार आहे ते उत्तर आलं कसं। तर बघा इकडे लक्ष द्या, एकदम सोपी आणि साधी पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे। आता इथे काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं। काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 5 इन ब्रॅकेट 3 into 5 म्हणजे इथे किती येणार आहे, 5 येणार। 3 into 5 मायनस सेकंड ब्रॅकेट 2 into 4 मायनस सेकंड ब्रॅकेट 2 into 4 3 5 जा 15 मायनस 2 4 जा 8 15 मायनस 8 इथे घ्यायचंय। बघा इथे तुम्हाला 2 into आणि इथे घेतलेलं आहे 15 मायनस 8 7 ओके 15 मायनस 8 7। पुढे क्वेश्चन नंबर आपल्याला 2 दिलेला आहे। बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट। फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स। एकदम सोप्या आणि साध्या भाषामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, बघा आता फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स एकदम सोप्या आणि साध्या भाषामध्ये आता जसं केलं त्याच पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 इंटू इन ब्रॅकेट करा ह्याला सगळ्याला। ओके, बघा इथे -1 आहे इंटू 4 मायनस 7 into 2 ओके। क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करतोय -1 into 4 मायनस 7 into 2 ओके। बघा पुढे 4 into -1 मायनस 4 मायनस 7 into 2 14 मायनस मायनस किती झाले, प्लस झाले 14 आणि 5 मोठ्या संख्येचं चिन्ह 19 झाले। ओके, या पद्धतीने बघा पुढे आपल्याला क्वेश्चन नंबर दुसरा सॉल्व करायचा आहे। पुढे क्वेश्चन नंबर दुसरा, इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या। 5 into 0 मायनस मायनस 7 into 3 करा। मग इथे 5 into 0 0 मायनस मायनस प्लस 7 3 जा 21 इक्वल्स टू 21 ओके। या प्रश्नाचं उत्तर किती आलं दुसऱ्याचं, 21। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता जसं केलं आपण त्याच पद्धतीने करायचं आपल्याला। 7/3 into 1/2 मायनस 5/3 into 3/2 ओके, या पद्धतीने। आता आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शनचा मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो, 7 गुणिले 1 7 1 जा 7/3 to 6 मायनस 5 3 जा 15 3 2 जा 6 बेस सेम आला सबट्रॅक्शन मध्ये, फ्रॅक्शनच्या सबट्रॅक्शन मध्ये बेस सेम आला आपण काय करतो, ऍज इट इज ठेवतो 6 ऍज इट इज बिगेस्ट नंबर साइन। इथे बघा 7 मधून 15 जात नाही, पण 15 मधून 7 जातात। ओके, 15 मधून 7 गेले 8 2 4 जा 8 2 3 जा 6 म्हणजे आन्सर इन -4/3। आन्सर इज -4/3। या पद्धतीने तुम्हाला हे काय करायचं होतं, क्वेश्चन नंबर दुसरा सोडवायचा होता। क्वेश्चन नंबर तिसऱ्याकडे आपण वळतोय। क्वेश्चन नंबर एकच मिनिट, क्वेश्चन नंबर तिसरा, क्वेश्चन नंबर तिसरा घेणार आहोत आपण। क्वेश्चन नंबर तिसरा बघा काय दिलाय, क्रॅमर्स रूल। बऱ्याच जणांना क्रॅमर्स रूल हा समजत नाही, तर आपण क्रॅमर्स रूल वर सुद्धा काही प्रश्न घेणार आहोत। क्रॅमर्स रूल ओके, बघा पहिला क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन नंबर तिसरा आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मधला। सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल। त्याच्यातला क्वेश्चन नंबर आपण फर्स्ट घेतोय, आहे बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मी इथे लिहून देतो। 3x minus 4y equals to 10 and 4x plus 3y equals to 5। ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं, ABC च्या
किमती काढायच्या. इथं बघा ए ची किंमत किती दिली, A1 इक्वल्स टू 3, B1 इक्वल्स टू -4, C1 इक्वल्स टू 10 दिलेला आहे. पुढे A2 equals to 4, B2 equals to 3, and C2 equals to 5. Using Cramer's rules, काय सांगतो to remember, let us denote D equals to. अगोदर D ची किंमत काढून घेऊया आपण. D equals to in bracket बघा A1 upon A2, A1 A2, B1 B2, A1 A2, B1 B2. क्रॅमर्स रूलनुसार A1 ची किंमत 3 आहे, A1 ची किंमत 3 आहे, B1 ची किंमत इथे सॉरी B1 आहे, B1 ची किंमत A2 ची किंमत घ्या, A1 A2, A1 A2, A2 ची किंमत 4 आहे, B1 ची किंमत -4 आहे आणि B2 ची किंमत 3 आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन रूल नुसार सोडवायचं. 3 × 3 9 करायचं, म्हणजे 3 × 3 -4 × 4. ओके बघा 3 × 3 9, मायनस मायनस प्लस, मल्टिप्लिकेशनचा रूल मायनस मायनस काय येतंय, प्लस येतंय, मायनस मायनस प्लस. ओके 4 4 जा 16, 16 प्लस 9 25. ओके बघा पुढे आपल्याला डी ची किंमत किती भेटली, D इक्वल्स टू 25. डी ची किंमत आपल्याला 25 भेटलेली आहे. आता आपण तसंच dx ची काढून घेऊया. आता डी ची काढली आपण, dx ची काढायची, पुन्हा dy ची काढायची. मी हा क्वेश्चन तुम्हाला खाली समजून सांगतो. मी इथेच तुम्हाला dx ची किंमत काढून दाखवणार आहे. dx इक्वल्स टू C1 C2 B1 B2. हे सूत्र तुम्हाला पाठच करावं लागेल आणि 100% तुम्हाला 4 मार्कासाठी याच्यावर एक्झाम्पल विचारले जाते. किती मार्कासाठी, 4 मार्कासाठी. dx इक्वल्स टू मीन्स dx इक्वल्स टू C1 C2 B1 B2. C1 value is 10, C2 value is 5, B1 value is -4 and B2 value is 3. B2 value is 3. dx equals to cross multiplication 10 into 3 minus -4 into 5. Again 10 3 are 30, 10 3 are 30, minus minus plus 4 5 are 20. 30 plus 20 50. dx equals to किती आले तुम्हाला, 50 आलेला आहे. dx equals to 50 आलेलं आहे. तसंच आपल्याला dy ची किंमत काढायची. dy equals to dy चं काय सूत्र, A1 upon A2 C1 upon C2. A1 A2 C1 C2. A1 A2 C1 C2. चला मांडून द्या. dy equals to A1 ची व्हॅल्यू इज A1 इज 3, A2 is 4, C1 is 10 and C2 is 5. C2 is 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आपल्याला. dy इक्वल्स टू 3 into 5 minus 10 into 4. 3 5 15 minus 10 4 40. ओके आता यांची वजाबाकी करायची आपल्याला. 10 मधून 5 गेले 5, 3 मध्ये गेला 25. dy इक्वल्स टू 25 आलं. dy इक्वल्स टू 25. आपल्याला आता काय करायचंय, याच्यावरून x आणि y च्या किमती काढायच्या. याच्यावरून x आणि y च्या, x इक्वल्स टू सूत्र बघा काय आहे, x इक्वल्स टू dx अपॉन d आणि y इक्वल्स टू dy अपॉन dy अपॉन d. सॉरी, हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचे. चला तर आपल्याला सूत्रानुसार या किमती काढायच्या. x इक्वल्स टू dx अपॉन d इक्वल्स टू dx ची किंमत सांगा प्लीज. dx ची किंमत 50 आहे, d ची किंमत 25 आहे. 25 25 25 दोन्ही 50, म्हणजे x बरोबर तुम्हाला 2 भेटलेलं आहे. x बरोबर किती भेटले तुम्हाला, 2 भेटलेला आहे. त्या पद्धतीनेच आपल्याला y ची काढायची. y बरोबर dy अपॉन d. dy ची किंमत सांगा प्लीज. 25 छेदस्थानी d ची किंमत
25 25 एक 25 आणि y बरोबर 1. म्हणजे x ची किंमत 2 आलेली आहे तुम्हाला आणि y ची किंमत 1 आलेली आहे. जर तुम्हाला ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल किंवा चा अभ्यास जर करायचा असेल तर मी थोडंसं याला बारीक करून घेतो. ओके, या पद्धतीने. आणि तुम्हाला वरती सूत्र सुद्धा दिसत असेल. ओके, त्या सूत्राचा उपयोग करून तुम्हाला हे क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. आपला क्वेश्चन नंबर आपण दुसरा घेणार आहोत. जरी क्वेश्चन नंबर पहिला तुम्हाला नीट व्यवस्थित समजायला नसेल, क्वेश्चन नंबर दुसरा बघा. मला आशा आहे की तो नक्कीच तुम्हाला समजेल, पण क्वेश्चन नंबर पहिलाच तुम्हाला समजलेला आहे. स्क्रीनशॉट काढून झाला असेल तर आपण क्वेश्चन नंबर दुसऱ्याकडे वळूया. ओके, बघा. सॉरी, एकच मिनिट. तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवायचे ना, क्रॅमर्स रूलचे सूत्र. क्रॅमर्स रूलचे जर सूत्र तुम्हाला माहित असतील तर तुम्ही ऑल क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पुढे वळणार आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे. दुसरा क्वेश्चन आता तुम्हाला काय दिला आहे आणि तो कसा सोडवायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. वळूया आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर दुसरा काय दिला आपल्याला बघा. क्वेश्चन नंबर दुसरा मी इथे राईट डाऊन करून घेतोय. क्वेश्चन नंबर दुसरा 4x + 3y. हे इकडे बघा, मी अगोदर राईट डाऊन करून घेतो पुन्हा नंतर सांगतो तुम्हाला. ओके, पुढे 6x = 8 - 5. ओके, आता बघा आपल्याला या पद्धतीनं हे सुद्धा इक्वेशन तयार करून घ्यावं लागणार. ते नाही तयार करून कसं घ्यायचं ते बघा. या पद्धतीने 4x + 3y हे मायनस बरोबरचा तिकडे न्या, प्लस मध्ये जातील म्हणजे हे इक्वेशन तुमचं तयार होईल. 4x + 3y = 4 and 6x as it is minus 5y ला इकडे आणा प्लस 5y होतील आणि इक्वल्स टू ला साइन ॲज इट इज 8 ॲज इट इज. हे इक्वेशन तुमचं तयार होईल. आता ह्याच्यावरून आपल्याला A1 B1 C1 A2 B2 C2 च्या किमती काढायच्या. काढून घ्या. A1 ची किंमत आहे 4, A1 ची किंमत 4, B1 ची किंमत 3 and C1 ची किंमत 4. अगेन A2 value is 6, B2 value is 5 and C2 value is 8. राईट. आता आपल्याला त्या सूत्रानुसार डी ची व्हॅल्यू आपल्याला अगोदर काढून घ्यावं लागेल. ओके, मी डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्याला थोडंसं वरी हे करतो बघा. तर सॉरी, डी ची व्हॅल्यू डी इक्वल्स टू काय दिले आपल्याला, डी इक्वल्स टू ते सूत्र पाठ करून टाका. A1 upon A2 मीन्स A1 A2 B1 B2. ओके, A1 A2 B1 B2. A1 ची किंमत किती रे, A1 ची किंमत 4 आहे. A1 ची किंमत किती आहे 4. A1 4, A2 6, A2 6, B1 3, B2 5, B2 5. ओके, अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 मीन्स 4 5 जा मायनस 3 × 6. ओके, बघा आता काय करता तुम्ही बघा, सिंपली 4 5 जा 20 मायनस 6 3 जा 18. ओके, 20 - 18 बरोबर 2. म्हणजे डी ची किंमत तुम्हाला किती भेटली, 2. डी ची किंमत किती भेटली तुम्हाला, 2 ही किंमत डी ची भेटलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला dx and dy च्या किमती करायच्या. इथे मी काढतोय dx ची किंमत घ्यायचंय dx C1 C2 B1 B2. ओके, त्याच्यावरून आपण dx ची किंमत काढूया. C1 C2 B1 B2, C1 C2 B1 B2, C1 4 C2 8 B1 3 B2 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 मायनस 8 × 3. 4 5 जा 20 मायनस 8 3 जा 18 24 मायनस 4. dx ची किंमत किती भेटली तुम्हाला, मायनस 4. मी ह्याच्यावरून नंतर dy ची किंमत काढणार आहे. dy इक्वल्स टू इन ब्रॅकेट A1 A2 C1 C2. A1 A2 C1 C2. A1 ची किंमत आहे 4, A2 ची किंमत आहे 6 and C1 ची किंमत आहे 4 and C2 ची किंमत आहे 8. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा प्लीज. 4 × 8 मायनस 6 × 4. 4 8 चौक 32 वजा 4 साइन चौक 24. ओके,
30 मधून आपल्याला 24 घालायचे, 12 मधून 4 गेले 8. ओके, मीन्स तुम्हाला एक मिनिट 8 डी वाय ची किंमत आपल्याला dy ची किंमत काय भेटली बघा. dy इक्वल्स टू 8. dy ची किंमत किती भेटली 8b. ह्याच्यावरून आपण x आणि dx च्या किमती आता इझी काढू शकतो बघा. x चं सूत्र आहे dx अपॉन d, y चं सूत्र आहे dy अपॉन d. चला तर आपण ह्याच्यावरून x ची किंमत काढून घेऊ. x इक्वल्स टू dx अपॉन d. सांगा मला dx ची किंमत मायनस 4 अपॉन d ची किंमत 2 टू जा 4 मीन्स x इक्वल्स टू मायनस 2. x इक्वल्स टू मायनस 2 and second y equals to dy upon d equals to dy ची किंमत 8 upon d ची किंमत 2 4 जा 8 means y equals to 4. राईट, y equals to 4. इथे तुम्हाला x ची किंमत भेटली आहे 2 and y ची किंमत किती भेटली आहे 4. याच पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकतात बाळांनो. तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला, माझ्याकडून काय चूक झाली किंवा मिस्टेक झाली हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व 10वीचा सिलेबस तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल. ओके, या पद्धतीने आपण बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेले आहेत आणि हा व्हिडिओ आवडला असेल आशा करतो. आपण या व्हिडिओवर मध्ये आपण आपल्या चॅनलवरती वर्ग 1ली ते 10वी पर्यंत गणित विषयाचे व्हिडिओ अपलोड करतो आणि तसेच NMS, नवोदय, स्कॉलरशिप या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सुद्धा आपण तयारी करून घेत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.